जय जिनेंद्र सर्वांना सुरेखा सेन किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत सोयाबीनचे टोफू म्हणजे पनीर। बघत आपण सोयाबीनचं दूध आणि दही बघितलेलं आहे। आज आपण हे पनीर पाहणार आहोत। हे 70 ग्राम सोयाबीन आहे। मार्केट मध्ये आपल्याला कुठेही भेटेल। ह्याला 6 ते 7 तास भिजवून ठेवायचंय। ह्याला आता स्वच्छ धुवून 6 ते 7 तास भिजून ठेवायचंय। 7 तास झाले हे पाय भिजलेले आहे। ह्याचं पाणी काढून घेतलेलं आहे। परत एकदा ह्याला धुवून घ्यायचंय। आता ह्याला मिक्सर मध्ये घालून वाटून घ्यायचंय। 1 वाटी एवढं पाणी घालायचंय। ह्याला एकदम बारीक वाटून घ्यायचंय। हे वाटून झालं अर्धा लिटर पाणी घालायचंय। हे वाटून झालं ह्याच्यात अजून अर्धा लिटर पाणी घातलेलं आहे। हे असं भांड घ्यायचं, त्याच्यावर जाळीचं भांड ठेवायचंय आणि त्याच्यावर एक कॉटनचं कापड झाकून घ्यायचंय। आता वाटलेलं मिश्रण ह्याच्यात घालून घेऊया। ह्याच्यामध्ये परत 1 ग्लास पाणी घालून हे करायचंय। ह्याला व्यवस्थित दाबून दाबून ह्याचं दूध काढून घ्यायचंय। या दुधाची रेसिपी आमच्या चॅनलवर तुम्हाला भेटेल। हे झालेलं आहे। हे जे चोथा आहे तुम्ही ह्याला ज्वारीच्या पिठात घालून तुम्ही थालीपीठ बनवू शकता ह्याचं, किंवा गव्हामध्ये घालून तुम्ही ह्याचे पराठेही करू शकता। त्याच्यामधनं 1 लिटर दूध निघालेलं आहे। ह्याला आता गरम करून उकळी आणायची आहे। ह्याला असं हलवत हलवत उकळी आणायची आहे। ह्याला उकळी आली आता ह्याला बंद करायचंय। ह्याला 5 मिनिटं असंच ठेवायचंय। हे 2 चमचे लिंबूचं पाणी, ह्याच्यात 2 चमचे पाणी टाकलेलं आहे। तुम्ही विनेगरही वापरू शकता। या दुधात थोडं थोडं करून ह्याला घालायचंय। एक भांडे घेतलं, ह्याच्यावर चालण ठेवून ठेवा आणि ह्याच्यावर परत एक कापड झाकायचंय। हे कॉटनचं कापड आहे। आता ह्याच्यामध्ये फाटलेलं दूध घालून घेऊया। आता ह्याच्यामध्ये थोडंसं गार पाणी घालून घ्यायचंय। आता ह्याला असं बंद करून ह्याचं पाणी काढायचंय। ह्याला एक गाठ बांधून घ्यायची आहे। आता ह्याच्यावर वजन ठेवायचं आणि अर्धा तासभर असंच ठेवायचंय पाणी निघूसपर्यंत। अर्धा तास झालेलं आहे। ह्याचं अख्खं पाणी निघलेलं। आता ह्याला फ्रीज मध्ये ठेवायचं थोड्यासाठी। हे फ्रीज मधून काढले। आता त्याचे पीसेस करून घ्यायचे छोटे छोटे। हे झालं आपलं सोयाबीनचं टोफू तयार।